काय आपल्याला एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून समोरच्या व्यक्तीने घेतलेला एखादा मोठा डिसिजन चुकीचा वाटतो. त्या व्यक्तीला त्याचं काहीही पडलेलं नसतं, पण आपण उगीचच विचार करत राहतो. म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण चांगल्या जॉब मध्ये आहे, चांगलं अर्निंग करते, वेल एज्युकेटेड आहे. तिला एक जण भेटला, त्याचा स्टेबल इन्कम सोर्स नाही, त्याचं राहायचं व्यवस्थित घर नाही, तरीही हिला काय दुर्बुद्धी सुचली आणि हिने लग्नाचा डिसिजन घेतला त्याच्यासोबत. मी तिला इतकं समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या निर्णयावरती ठाम. माझा एक मित्र होता, चांगल्या जॉब मध्ये होता. त्याला काय सुचलं काय माहित, सोन्यासारखी नोकरी सोडली आणि बिझनेस मध्ये घुसला. आता त्याचा बिझनेस कितपत चालायचा, त्याच्यातून त्याला किती उत्पन्न जनरेट होणार, त्याचं त्याला माहित. असं बरंच आपल्या आजूबाजूला सुरू असतं. म्हणजे आपल्याच लाईफ मधली माणसं असतात ती असे मोठे डिसिजन घेऊन मोकळी होतात आणि आपल्याला त्यामध्ये खूप रिस्क वाटते. म्हणजे इतकी वेल एज्युकेटेड मुलगी आणि तिला काय सुचलं तर तिने या असल्या फडतूस कोर्सला ऍडमिशन घेतली. आता हे शिकवून काय होणार आहे तिचं कल्याण देवास ठाऊक. असं काय काय सुरू असतं. त्या व्यक्तीला त्याचं काही नसतं, आपण उगीच आपल्या डोक्याला त्याचा भुंगा लावून घेतो. तर तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी असं कोणी आहे का जे दुसरेच कोणीतरी डिसिजन घेत असतात पण त्याचं यांना टेन्शन असतं? अशा लोकांसोबत जरूर हे शेअर करा आणि त्यांना सांगा की त्यांचे डिसिजन हे त्यांचे डिसिजन असतात. एका लिमिट पर्यंत आपण त्यांना समजावू शकतो जर ते आपल्याला चुकीचं वाटत असेल तर, अन्यथा ते त्यांचं लाईफ असतं, त्यांचा अप्रोच त्या डिसिजन कडे पाहण्याचा वेगळा असू शकतो. ओके.